राज्यसभेच्या उमेदवारीसाठी मवियाकडून शरद पवारांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसही राज्यसभेसाठी आग्रही आहे। तशी भावना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे। त्यामुळे आगामी काळात राज्यसभेवरून मवियामध्ये रस्सीखेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। पाहूयात। आम्ही सगळेजण एकमताने एकत्र नाव बसून आम्ही निर्णय घेऊ। आमचा दावा कुठल्या सीटवर आहे त्याच्या संदर्भातली आमची भूमिका तिथं आम्ही मांडू। पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा राज्याला आणि त्याच्याचबरोबर देशाला 100% त्या ठिकाणी होऊ शकतो। याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे। शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवार हेच मवियाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। तशी चर्चा घटक पक्षांची शरद पवार यांच्यासोबत झाल्याची देखील माहिती आहे। शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती कळतेय। राज्यसभेसंदर्भात 2 दिवसात चर्चा करून निर्णय होणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सांगितले। तर या आठवड्यात मवियाच्या बैठकीमध्ये राज्यसभेवर कोण जाणार यावर शिक्कामोर्तब होईल असा दावा सतेज पाटील यांनी केलाय। महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, या 2 दिवसामध्ये बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ। बाहेर चर्चा काय होतात, प्रत्येक पक्ष आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे याच्या संदर्भात निश्चितपणाने प्रयत्न करतो, परंतु आम्ही सगळेजण एकमताने एकत्र नाव बसून आम्ही निर्णय घेऊ। महाविकास आघाडी म्हणून आम्ही बसू, त्यावर काँग्रेस आपली भूमिका मांडेल। आमचा दावा कुठल्या सीटवर आहे त्याच्या संदर्भातली आमची भूमिका तिथं आम्ही मांडू। मला वाटते ही चर्चा आम्ही पहिल्यांदा 3 पक्ष म्हणून करणं अपेक्षित आहे, ती आम्ही करू आणि त्यानंतर संयुक्तपणे आम्ही तिघही लोकांना या ठिकाणी सांगू की कुठली जागा कोण लढवणार आहे। शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावं अशी अनेक नेत्यांची इच्छा आहे। शरद पवार पुन्हा राज्यसभेवर गेल्यास देशाला त्यांचा फायदा होणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। त्यामुळे काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही शरद पवारांसाठी आग्रही आहे। शरद पवारांचं नाव निश्चित झाल्याची माहिती जरी सूत्रांनी दिली तरी प्रत्यक्षात सर्वच पक्ष राज्यसभेवर आपला दावा सांगतात। त्यामुळे मवियात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा राज्याला आणि त्याच्याचबरोबर देशाला 100% त्या ठिकाणी होऊ शकतो। त्याच्याचबरोबर अजितदादांची सुद्धा इच्छा होती की पवार साहेब हे राज्यसभेमध्ये अजून एकदा त्या ठिकाणी गेले पाहिजे। आमच्या पक्षातली सुद्धा इच्छा आहे, पण पवार साहेबांना अजून या बाबतीत आम्ही विचारलं नाही। त्याच्याचबरोबर राऊत साहेबांनी इच्छा व्यक्त केली की पवार साहेब जर इच्छा दाखवत असतील राज्यसभेत जायची तर आम्ही तिथं पाठिंबा देऊ। राज्यसभेवरून मवियामध्ये मतमतांतर देखील पाहायला मिळतात। एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते चर्चा झाल्यानंतर निर्णय होणार असल्याचं म्हणतात, तर दुसरीकडे संजय राऊतांनी पुरेशी चर्चा झाल्याचं म्हणत राज्यसभेवर कोण जाणार हे लवकरच कळणार असल्याचं सांगितलंय। राज्यसभेचं नेमकं काय सिच्युएशन आहे? कारण पवार साहेब राज्यसभेवरती यावेत असं वारंवार बोलून दाखवलेलं आहे, पण आदित्य ठाकरेंनी क्लेम केला आहे। याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल होती तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय। विधानसभेत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले, त्यामुळे त्यांच्याकडे संख्याबळ देखील चांगलं आहे। मात्र दुसरीकडे मवियाकडे हवं तेवढं संख्याबळ नसल्यामुळे त्यांचा एकच खासदार निवडून येण्याची शक्यता आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 आमदार आहेत। मवियाकडे एकूण 46 आमदारांचं संख्याबळ होतं। छोटे पक्ष पकडल्यास सपाचे 2 आणि माकपचा 1 असे 3 आमदार म्हणजे मवियाकडे 49 आमदारांचं संख्याबळ आहे। राज्यसभेत निवडून जाण्यासाठी 37 मतांची गरज आहे। त्यामुळे मवियाकडे केवळ 49 आमदार असल्यानं त्यांचा एकच उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणार आहे। राज्यसभेसंदर्भात काँग्रेसनं त्यांची भूमिका मांडली आहे। राज्यसभेसाठी काँग्रेस इच्छुक आहे, तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना ही उमेदवार देण्यासाठी आग्रही आहे। मात्र शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यासाठी तयारी दर्शवल्यास काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एक पाऊल मागे घेणार का याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।